नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि सोपी अशी बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच। त्यानंतर आता इथे आपण वरच्या बाजूला आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर त्याच पॉईंटवरती टेपला ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती 9.5 इंच आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता याच बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्या, जेणेकरून आपण जी या साईडला डिझाईन ड्रॉ केली होती ना गळ्याची, ती देखील आपल्या समोरच्या बाजूला ट्रेस होऊन येईल। तर त्याला अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेतल्यानंतर हाताने असं थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून ही डिझाईन आपली या साईडला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। तर इथे बघा ती तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन मी दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसं आपण येथे गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला ना, सेम त्याच गळ्याच्या आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, बघा इथे आपला कॉर्नर आलेला आहे म्हणजेच टोक आलेला आहे। तर तेथे स्टिच करत असताना व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली नीडल होती ना, त्याला आतल्याच बाजूला तशीच ठेवून घेऊन म्हणजेच सुईला फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला पुन्हा फिरवत जसं आपण येथे गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या या डिझाईनला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, आपण ज्या पद्धतीने डिझाईनचा आकार ड्रॉ केलेला आहे फक्त त्याच्याच वरती त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस आपण हे थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपलं अस्तर होतं ना त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला पलटी करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। म्हणजे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच आकाराला तुम्हाला इथे पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग हे आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना ते यावरती स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही येथे ही पद्धत न वापरता आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने डिरेक्टली स्टिच करतो ना, ती देखील येथे तुम्ही पद्धत वापरू शकता। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला येथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे।
तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना डिरेक्टली चारही बाजूने स्टिच केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत ना त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला हा एकच बॅक डाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅक डाट असेल ना त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे। तर इथे बघा दोन्ही बॅक डाट स्टिच केल्यानंतर इथे मी कमरेच्या बाजूला जी आपली कमरपट्टी असते ना तिला स्टिच करून घेतीये। इथे तुम्हाला कमरपट्टीला स्टिच करत असताना जास्ती काहीच करायचं नाहीये। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला सरळ शेवटपर्यंत कमरपट्टीला स्टिच करून घेतो ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील इथे कमरपट्टीला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो आपला डिझाईनचा कॉर्नर दिसतोय ना त्यालाच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंटिन्यू पुढे वाढवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मधोमध फोल्ड करून घ्या आणि इथे असं हाताने थोडंसं थापून घ्या जेणेकरून येथे देखील तो पार्ट उमटून येईल आणि येथे त्याच्या मध्यभागावरती देखील त्याचा मध्य पॉईंटचा मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॅक पार्टला ओपन करून बघा इथे तो आपला ट्रेस झालेला आहे मार्क। तर त्याला इथे मी डार्क करून घेते जेणेकरून तो तुम्हाला ठळकपणे दिसून येईल आणि त्यानंतर आपण हे जे दोन्ही मध्यावरती पॉईंट मार्क केले होते ना तेथे देखील एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतीये। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लहान अशी लेस घेतलेली आहे आणि हा जो आपला डिझाईनचा पार्ट दिसतो ना त्या पार्टवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला गळ्याच्या अगदी कडेवरती ठेवून घेऊन मग इथे कॉर्नरपर्यंतच तिला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या साईडची देखील डिझाईन आहे तेथे देखील या लेसला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण याच डिझाईनचा कॉर्नर पुढेपर्यंत वाढवला होता त्याचवरती या लेसला अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याच्या कडावरती या लेसला ठेवून घेऊन संपूर्ण या गळ्याच्या आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या या लेसला शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जी आपली पहिली लेस होती ना बरोबर अगदी त्याच्या खालच्या बाजूला 1-1 इंच घेऊन अशा पद्धतीने मार्क करत जायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि मी हे तुम्हाला याकरिता सांगते जर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला इथे दोन लेसमध्ये किती डिस्टन्स ठेवायचा हे लवकर लक्षात येणार नाही किंवा स्टिच करत असताना ते थोडंसं वाकडं तिकडं होईल तर ते होऊ नये आणि इक्वली त्याचा डिस्टन्स दिसावा डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर। त्यामुळे ते अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 1 इंच घेऊन मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ही जी आपली सेंटर लाईन होती ना तेथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडासा निमुळता आकार म्हणजेच यू आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि हाताने असं थोडंसं थापून घ्या जेणेकरून तो आकार बघा इथे पुढच्या साईडला देखील उमटून आलेला आहे। तेथे तुम्हाला ठळकपणे दिसून यावा याकरिता त्याला थोडंसं डार्क करून घेतीये। इथे बघा मी सेम त्याच पद्धतीने थोडासा डिस्टन्स ठेवून तसाच आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याला देखील अगदी मधोमध फोल्ड करून हाताने असं थोडंसं थापून घ्या जेणेकरून हा आकार इथे देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। तेथे बघा तो उमटून आलेला आहे। तर इथे सगळ्यात अगोदर आपण जो आतला आकार आखून घेतला होता ना त्याच आकारावरती या लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन संपूर्ण आकारावरती स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर जो आपला पाठीमागचा म्हणजे दुसरा आकार होता ना त्यावरती देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घेऊन त्या आकारावरती देखील लेसला व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे 1-1 इंचावरती मार्क केलं होतं ना डिझाईन तयार करण्यासाठी त्याच मार्कवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला ठेवून घेऊन अगदी शेवटपर्यंत जिथे आपली डिझाईन संपते तिथपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। इथे ही माझी जी लेस आहे ती लहान होती
त्यामुळे यावरती मी डबल स्टिच म्हणजे तिला पुन्हा स्टिच करून घेत नाही आहे. जर तुम्ही ब्रॉडवाली म्हणजेच मोठी लेस वापरत असाल तर त्यावरती देखील त्याला डबल स्टिच म्हणजेच पुन्हा स्टिच करून घ्या, जेणेकरून ते एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. आणि इथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती छान आणि सुंदर दिसतोय आणि किती पटकन तयार देखील झालेली आहे. आणि जर तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही लटकन देखील लावू शकता. मला इथे लटकन नको होते त्यामुळे मी नाही लावलेत. आणि प्लीज तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.